दीपेश म्हात्रे यांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का। दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। तेजप्रताप यादव यांच्या जीवाला धोका। राजद बंडखोर तेजप्रताप स्वतंत्रपणे मैदानात। तेजप्रताप लालू यादव यांचे चिरंजीव। ही राष्ट्रवादीची अशी औलाद आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही। माजी मंत्री तानाजी सावंतांचं राष्ट्रवादीबद्दल वादग्रस्त वक्तव्य। तानाजी सावंत म्हणतात दोस्तीत कुस्ती नको। राष्ट्रवादीचा शिवसेना नेत्याला इशारा। तानाजी सावंत यांच्याकडून राष्ट्रवादीवर टीकास्त्र। शीतल तेजवानी देशाबाहेर पळाली। वादग्रस्त व्यक्ती देशाबाहेर बिनबोट कशी गेली? राजकीय वर्तुळामध्ये अनेकांना पडलाय प्रश्न। जमीन गैरव्यवहार प्रकरणी माझी कुणाशीही चर्चा नाही। एकही रुपया न देता जमीन व्यवहाराचे कागदपत्र तयार झाले। पार्थ पवार कथित घोटाळा प्रकरणी अजित पवारांचं स्पष्टीकरण। पार्थ पवार प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया। पार्थवर गुन्हा का नाही? मुख्यमंत्र्यांना विचारा, शरद पवारांचं वक्तव्य। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंचं मत हे व्यक्तिगत मत, शरद पवारांची प्रतिक्रिया। फडणवीसांनी चौकशी नावाचा बागुल बुवा उभा केलाय। मलिदा खाल्ल्यानंतर घालीन लोटांगण करतात। मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांवर सपकाळांचं टीकास्त्र। खडसेंकडून नव्या जमीन घोटाळ्याचा खुलासा। पुण्याच्या बोपडी जमीन व्यवहारामध्ये गैरव्यवहार। माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा दावा। एकनाथ खडसेंनी कवडीमोल भावामध्ये घेतली जमीन। तायडे कुटुंबाचा एकनाथ खडसेंवर आरोप। पुण्यात अजित पवारांच्या विरोधात मास मूव्हमेंट संघटनेचा मोर्चा। पार्थ जमीन प्रकरणी अजित पवारांच्या राजीनाम्याची केली मागणी। दगाबाज सरकारची लक्तर वेशीवर टांगण्यासाठी मी आलोय। ज्या सरकारचा जन्म घोटाळ्यातून झालाय ते घोटाळे नाही करणार तर मग काय करणार? मराठवाडा दौऱ्यातून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर घणाघात। मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांकडून समन्स जारी। सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। आझाद मैदानातील आंदोलन प्रकरणी चौकशीसाठी समन्स। मनोज जरांगे यांचा नार्को टेस्टच्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज। जरांगेंच्या शिष्टमंडळाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर। निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी देणार। पक्षाच्या आढावा बैठकीतून अजित पवारांच्या सूचना। इच्छुकांच्या मुलाखती घेताना अजित पवारांनी केलं स्पष्ट। गेल्या काही दिवसांपासून केल्या जाणाऱ्या आरोपांना पुराव्यांसह प्रत्युत्तर देणार। अजित पवारांच्या भेटीनंतर रुपाली चाकणकरांची माध्यमांना माहिती। माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरेंचा वाद दादांच्या दारात। अजित पवारांनी दोघींचंही म्हणणं ऐकून घेतलं। वादावर मध्यमार्ग काढण्याचं खंडाळकरांना आश्वासन दिल्याचा दावा। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम अजित पवारांनी रोखल्याचा आरोप। नरेंद्र पाटलांचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळले। गेल्या 10 वर्षांमध्ये 44 कोटींचा डांबर घोटाळा। बाळ माने यांचे रत्नागिरीतल्या रस्त्यांच्या कामांवरून उदय सामंतांवर आरोप। जुनी स्टेप पुन्हा लावली, सामंतांचा पलटवार। ग्रामपंचायत स्तरावर मतदार याद्या लागत नाहीत। भाजप हमखास चोरी करण्याच्या विचारात। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक। बीड नाळवंडी रोडची दुरावस्था झाल्यानं ग्रामस्थ संतप्त। अवघ्या काही किलोमीटर अंतरासाठी लागतोय तासन तास। रेशनसाठी जाणारं धान्य काळा बाजारामध्ये। तब्बल 165 क्विंटल धान्य जप्त। ठाण्याच्या शहापूर तालुक्यामध्ये पोलिसांची कारवाई। एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। रखडलेल्या पगार अखेर सोमवारी खात्यामध्ये होणार जमा। भाजपला बिहार निवडणुकीनंतर मिळणार नवे अध्यक्ष। राजनाथ सिंहांनी केली जाहीर वक्तव्य।
एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा. 12 नोव्हेंबर रोजीच निवडणूक होणार. न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा. ब्रिस्बेन T20 सामना पावसामुळे रद्द. 2-1 मालिका टीम इंडियाच्या खिशात. आफ्रिकेतून आणखी 8 चित्ते भारतामध्ये आणले जाणार. नाताळानंतर जानेवारीमध्ये चित्ते भारतात येणार.